ज्येष्ठ मराठी कवी लेखक डॉक्टर यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं दिला जाणारा जीवनव्रती हा सन्मान स्वीकारण्यास नकार दिला आणि त्याच्यावरती एक चर्चा आता समोर येते आहे। प्रसंग असा घडला की एखाद्या साहित्यिकाला त्याच्या आयुष्यभराच्या जे काही साहित्य त्याचं कर्तृत्व आहे त्याच्यापोटी सन्मान म्हणून जीवनव्रती हा त्याला प्रदान करण्यात येतो सन्मान। मनोहरांनी त्याला दिलेलं कारण मोठं विचित्र आहे की हा पुरस्कार जेव्हा देण्यात म्हणजे हा सन्मान जेव्हा प्रदान करण्यात येणार आहे तेव्हा त्या मंचावरती सरस्वतीची प्रतिमा असणार आहे का असं त्यांनी विचारलं आणि ती असणार आहे असं कळल्याच्या नंतर मी ज्या चळवळीतून आलो, ज्या चळवळींनी लढा दिला, संघर्ष केला, स्त्रियांना आणि शूद्रांना ज्या व्यवस्थेने काय म्हणता येईल कायम त्यावर अन्याय केला, अशा सनातन हिंदू धर्माचं प्रतीक असलेली सरस्वती आणि तिची जर प्रतिमा त्या ठिकाणी असेल तर मी तिथे येणार नाही। आता एक फार मोठा बुद्धिभेद यशवंत मनोहर सरांच्याकडून झालेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये। खरं तर ते ज्या बुद्ध धम्माचे अनुयायी आहेत, अपेक्षित असं होतं की त्यांनी एका बुद्धिवादी पातळीवरती ह्या सगळ्याचा विचार करावा। आणखी बुद्ध धम्माची सगळ्यात पहिल्यांदा आटच ही होती की तू स्वतंत्रपणे विचार कर, तू तुझ्या बुद्धीनं विचार कर। आणि ज्या लोकांनी परंपरा आणि बाकी सगळं नाकारून स्वतंत्रपणे बुद्धीनं चालण्याचा मार्ग स्वीकारला ते बुद्धाचे अनुयायी झाले। मुद्दा असा होता की ज्या प्रतीकाच्या बाबतीमध्ये ते टीका करतात मुळात ते प्रतीक काय आहे। सरस्वती किंवा दुसरं एक प्रतीक मी सांगतो की ते असं आहे की नटराज, कलेची देवता म्हणून नटराजाची पूजन केलं जातं। जर न दलित कलाकार आहे एखादा आणि त्या ठिकाणी नाटकाच्या किंवा एखादं मंचावरती काही चालू आहे, तिची सुरुवात नेहमी नटराज पूजनाने केली जाते। नारळ फोडतात, त्याला हार घालतात, उदबत्ती लावतात। आता एखादा दलित कलाकार असं म्हणणार आहे का की मला माझ्या ह्याला मंजूर नाही त्याच्यामुळे मी ह्याची पूजा करणार नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळी अशी प्रतीकं तुमच्या संपूर्ण ठिकाणी विखुरलेली आहेत, तुमच्या समाज जीवनामध्ये तुम्ही वावरत असताना आणि ह्या प्रतीकांचा अर्थ तुम्ही समजताय तसा आहे का, हा मूळ प्रश्न आहे। भारत स्वतंत्र व्हायच्या आधी, घटना लागू व्हायच्या आधी ज्या पद्धतीचा धार्मिक पगडा आपल्या वतीनंही सगळ्या जगभरामध्ये होता आणि हळूहळू सगळं जग साधारणतः 1950च्या दरम्यान जगभरातली बहुतांश राष्ट्रांनी आधुनिक लोकशाही मूल्य स्वीकारली, आधुनिक व्यवस्था स्वीकारली, त्याच्यामध्ये बदल झाला, घटना अस्तित्वात आली, वेगवेगळ्या देशांमध्ये कायदे आली आणि ह्या सगळ्यामधून धार्मिक प्रतिमा, धार्मिक ज्या काही संकल्पना होत्या, रूढी परंपरांना एक मर्यादा आली आणि त्याचे आता एक वेगळे अर्थ समोर आले। डॉक्टर यशवंत मनोहरांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ह्याच प्रतीकांचा पूर्वीचा अर्थ काय होता आणि आजचा अर्थ काय आहे। भारतीय प्रशासनाने जे चिन्ह स्वीकारलेलं आहे, 4 सिंह, ती जी मुद्रा आहे अशोकाच्या राजवटीतली किंवा अशोक चक्र ज्याला आपण म्हणतो, ही पण चिन्ह काय आहेत? मग ही बौद्ध धर्मातली जे प्रतीक आहेत, मग असं कोणी म्हणणार का की आम्हाला ही प्रतीकच मंजूर नाही? किंवा ज्या इस्लामला मुळात प्रतीकच मंजूर नाही, त्या इस्लामचा एखादा मंत्री, त्या इस्लामचा एखादा जिल्हाधिकारी जेव्हा त्याच्या कार्यालयात बसेल आणि त्याच्या लेटर पॅडवरती जेव्हा हे अशोकाचं चिन्ह येईल आणि राजसत्तेचं आपल्या चिन्ह म्हणून समोर येईल, त्यानं काय म्हणायचं की मला हे मंजूर नाही? दुसरी गोष्ट म्हणजे हिंदू ज्या सनातन हिंदू धर्मावरती ते टीका करतायत ते ठीक आहे, त्यांच्या चळवळीतलं ते धोरण आहे, त्यांनी जरूर टीका करावी, त्यासाठी त्यांना स्वातंत्र्य आहे। इतकंच नाही तर ह्या भूमीमधली विचारधारा अशी राहिलेली आहे की तुम्ही जे कोणी टीका करणार आहेत त्यांना पण आम्ही आमच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे। विष्णूची जी मूर्ती कोरलेली असते त्याच्या पाठीमागे जे दशावतार कोरलेले असतात त्याच्यामधला 9वा अवतार म्हणून भगवान बुद्धाला बऱ्याच मूर्तींमध्ये दाखवलेलं आहे। ज्योतिर्लिंगाचं प्रसिद्ध स्थळ असलेल्या औंढ्याला विष्णूची केशव रूपातली एक मूर्ती आहे आणि तिच्या पाठीमागच्या ह्याच्यावरती दशावतारामध्ये 9वा अवतार बुद्धाचा कोरलेला आहे। मग आता मनोहर असं म्हणणार आहेत का की मला ते मंजूर नाही म्हणून? किंवा ह्याच्या उलट जे कोणी कट्टर धर्माचे जे अनुयायी असतील, समर्थक असतील, ते असं म्हणणार का की आम्हाला हे मंजूर नाही म्हणून? तुमच्या आमच्या मंजूर असण्याचा विषयच नाही। ही प्रतीकं आपल्याकडे वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। त्याच्यामधला जो अन्याय घटककारक होता, त्याच्यामधल्या त्या ज्या दुसऱ्याला नीच दाखवण्याची जे काही वृत्ती होत्या त्या सगळ्या बाजूला पडून काही प्रतीकं ही निखळ प्रतीकं म्हणून शिल्लक राहिलेली आहेत। मग त्यांचा आम्ही आता असा अर्थ काढणार का? बऱ्याच ठिकाणी गणेश पट्टी असते, द्वाराच्या वरती मंगलचिन्ह म्हणून गणेश कोरलेला असतो। तुम्ही असं म्हणणार का की हा जो गणपती आहे हा ह्या व्यवस्थेचं प्रतीक आहे आणि आम्ही तो नाकारतो म्हणून? वस्तुतः गणाचा अधिपती असा तो गणपती आणि तेव्हा
जे डावे विचारवंत होते डॉक्टर देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी लोकायत नावाचा जो ग्रंथ लिहिला, जो आर्यपूर्व देवता कशा होत्या आमच्या प्रदेशामध्ये आणि काय होतं, मग त्याच्या बाबतीमध्ये डॉक्टर मनोहर काय भूमिका घेणार आहेत. दुसरी गोष्ट या सगळ्या निमित्तानं समोर येते की आपल्याकडे वेगवेगळी प्रतीकांची जी सरमिसळ झालेली आहे, म्हणजे अगदी इस्लामच्या इथल्या वास्तुशास्त्रांमध्ये सुद्धा हिंदू प्रतीकं आलेली आहेत. म्हणजे ताजमहालचा जो वरचा कळस आहे किंवा ताजमहालच्या वरच्या कळसाभोवती पसरलेल्या कमळाच्या पाकळ्या आहेत, हे सगळे हिंदू प्रतीकं आहेत. किंवा 8 दिशा आहेत. अहमदनगरला निजामशाहीच्या काही जी वास्तू आहे त्याच्यामध्ये चांद बीबीचा महल म्हणून ओळखला जाणारा सलाबत खानाचा मकबरा आहे, तो अष्टकोनी आहे. 8 दिशा किंवा अष्टकोनी हे पूर्णपणे हिंदू संकल्पना आहे. इस्लाममध्ये 6 दिशा सांगितलेल्या आहेत. मग आता त्यांचे जे अनुयायी आहेत इस्लामचे, ते असं म्हणणार का की याच्यामध्ये हिंदू प्रतीक आलेली असल्यामुळे ते आम्हाला मंजूर नाही. भारतीय प्रतीकं जी आहेत भारतीय संस्कृतीची, याच्यावर अतिशय सुंदर असं विवेचन साने गुरुजी, मी मुद्दाम डाव्या चळवळीतली नावं देतो म्हणजे यशवंत मनोहरांना ती पटतील. साने गुरुजी असो, डॉक्टर राम मनोहर लोहिया असो किंवा श्रीपाद अमृत डांगे असो, ह्या सगळ्या डाव्या विचारवंतांनी, समाजवादी विचारवंतांनी आणि देवीप्रसाद चट्टोपाध्यायांचं लोकायत नावाचं मोठं पुस्तक आहे, या सगळ्यांनी आपल्या प्रतीकांचा अर्थ कशा पद्धतीनं आहे आणि तो आपल्या जीवनाशी कसा निगडीत आहे हे समजावून सांगितलेलं आहे. मग तुम्ही आता असं म्हणणार आहात का की आम्हाला हे मंजूर नाही म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे जसं एक छोटंसं उदाहरण आहे की MTDC महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचं जे एक ज्याला बोधचिन्ह आपण म्हणतो, ते म्हणजे एलिफंटाच्या गुफेमधलं जे त्रिमूर्ती शिव आहे, 3 चेहरे दाखवलेले आहेत, ते एक प्रतीक वापरलेलं आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी ते कोरलेलं असतं. डॉक्टर यशवंत मनोहर महाराष्ट्रभर फिरत असताना MTDCच्या एखाद्या गेस्ट हाऊसवरती उतरले आणि त्या ठिकाणी ते चिन्ह बघितले, ते असं म्हणणार आहेत का या ठिकाणी मी राहणार नाही म्हणून. तुम्ही भूमिका काय घेणार आहात की अगदी शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा ज्याला आपण म्हणतो प्रतिपतचंद्र लेखेव, त्याच्यामध्ये ही सगळी पूर्णपणे हिंदू पद्धतीची आहे. मग तुम्ही असं म्हणणार का की आम्हाला हे मंजूर नाही म्हणून. किंवा ह्याच्या उलट जी काही बौद्ध धर्मातली प्रतीकं आता सर्वसामान्य पातळीवरती जनजीवनामध्ये मिसळून गेलेली आहेत, मग ती इतरांनी नाकारायची का. ज्या पद्धतीनं तुम्ही सरस्वती हे प्रतीक नाकारतात, मग त्याच पद्धतीनं बुद्ध धर्मातली कितीतरी प्रतीकं ही सर्वसामान्य लोकांनी वापरात आणलेली आहेत, वापरली जातात. त्याच्या मागचे जे धार्मिक अर्थ आहेत, त्याच्या मागचा जो अन्याय करणारा घटक आहे किंवा त्याच्या मागले जो संकुचितपणा आहे तो बाजूला पडून आता एका मोठ्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण त्या सगळ्या प्रतीकांकडं पाहायला पाहिजे. असं न करता संकुचितपणे, खरं तर डॉक्टर यशवंत मनोहर त्या कार्यक्रमाला जेव्हा गेले असते आणि त्यांनी असं फक्त जेव्हा प्रत्यक्ष पूजनाची वेळ आली असती तेव्हा यशवंत मनोहर शांतपणे बाजूला उभे राहू शकले असते किंवा मला स्वतःला हे पूजन मंजूर नाही. पण तुम्ही, आपल्याकडे एक साधी गोष्ट आहे की ज्यांना कुणाला आपण पाहुणा म्हणून बोलवलेला असतो, त्या यजमानांनी ज्या पद्धतीने आपलं स्वागत केलेलं आहे ते आपण स्वीकारतो. त्याच्यातला जो भाग आपल्याला मंजूर नसेल त्याच्याबाबतीत आपण शांत राहतो. पण हे औचित्य नसतं की त्याच्याबाबतीत लगेच नाराजी किंवा काहीतरी रोष प्रकट करून त्याच्यावरती हे करावं. अजून एक मुद्दा गांभीर्याने घ्यायचा असा आहे की एकूणच भारतीय दर्शनांची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये पूर्णतः जैन, बौद्ध आणि चार्वाक ही ज्यांना अवैदिक दर्शनं असं म्हणतात, म्हणून त्यांना नास्तिक दर्शनं म्हटलेले आहेत. आस्तिक आणि नास्तिक हे देव मानणे आणि देव न मानण्याशी संबंधित विषय नाहीत. वेद जो मानतो तो आस्तिक आणि जो वेद नाकारतो तो नास्तिक, म्हणून ही जी 3 दर्शनं आहेत पण त्यांना स्वीकारलेलं आहे. म्हणजे जैन, बौद्ध आणि चार्वाक ही दर्शनं या एकूण ह्या मोठ्या जगात हे आता हिंदू म्हणतात, पण एक सनातनची सगळी परंपरा ह्याच्यातली आहे, त्यांनी ही दर्शनं स्वीकारलेली आहेत, त्याच्यामधली प्रतीकं स्वीकारलेली आहेत. कोल्हापूरची जी अंबाबाई आहे ती मुक्तेश्वर म्हणजे संत एकनाथांचे नातू, त्यांची कुलदैवत आहे, त्याची त्यांनी जी आरती रचलेली आहे त्या आरतीमधला एक शब्द असा आहे, तारा सुगतागमी शिवभजका गौरी. म्हणजे तू सुगतागम म्हणजे बुद्धाचा जो मार्ग आहे त्याची तारा आहेस. बुद्धाचा एक अवतार अवलोकितेश्वर म्हणून तिबेटमध्ये ज्याचं पूजन होतं त्याच्या पत्नीचं नाव तारा आहे, म्हणजे तू बुद्धांसाठी तारा आहे. सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी, म्हणजे तुम्ही सांख्यांसाठी जे देव मानत नाहीत, प्रकृती आणि पुरुष मानतात, त्यांच्यासाठी तू प्रकृती आहेस. शिवभजकांसाठी तू गौरी आहेस, म्हणजे तू कोणाची काय आहेस, किंवा आगमपंथीयांसाठी तू गायत्री आहेस. आणि त्यातली शेवटची ओळ अशी आहे, प्रकटे पद्मावती जिन धर्माचारी, म्हणजे जैनांची तू पद्मावती आहेस, बौद्धांची तू तारा आहेस, शैवांची तू गौरी आहेस, वैष्णवांची म्हणजे ही तू सगळ्यांचीच देवता आहेस, म्हणून आम्ही तुझी पूजा करतो. आता ही आरती
यशवंत मनोहरांच्या बाबतीत ते पूर्णपणे प्रक्षिप्त ठरते. कारण की ती जी देवीची मूर्ती आहे ती एका ठराविक कुठल्या संप्रदायाची नसून ती सगळ्यांची कशी आहे असं आत्ताचं नाही. हे एकनाथांचे नातू म्हणजे 300 वर्षापूर्वीचं 350 वर्षापूर्वीचा हा संदर्भ आहे. आपल्याकडं प्रतीकांची सरमिसळ झालेली आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही एखाद्या प्रतीकाला ठामपणे हे काहीतरी वेगळं प्रतीक आहे असं म्हणणार असाल तर तो तुमचा संकुचितपणा दर्शवतो. आपल्याकडे वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही बघा कितीतरी इस्लामिक वास्तू ज्यांना म्हणतो त्यांच्यावरचा हिंदू प्रभाव दिसून येतो, किंवा आपल्याकडच्या नंतर कमानीच्या ज्या मंदिरांची उभारणी झाली त्याच्यावरती इस्लामचा प्रभाव दिसून येतो. अशा कितीतरी गोष्टी आहेत. म्हणजे ह्या भूमीने सातत्यानं वेगवेगळे आलेले प्रवाह स्वीकारले, ते पचवले आणि त्याच्यातून बलिष्ठ होऊन आपण पुढे गेलेलो आहोत. आजच्या काळामध्ये आपण अशा प्रतीकांची त्याच्या संदर्भात येणाऱ्या बाकीच्या जुन्या पुराण्या ज्या आपण टाकून दिलेल्या गोष्टींचंच परत उकळून काढणार असू तर तो अन्याय करणारा ठरेल. तो आपला वैचारिक त्याला आपण काय म्हणू असहिष्णुता दर्शवेल. डॉक्टर यशवंत मनोहर हे अतिशय मान्यवर असे साहित्यिक आहेत, प्रतिष्ठित आहेत, त्यांच्या प्रतिभाशक्तीबद्दल सगळ्यांनाच आदर आहे. पण त्यांनी घेतलेली ही भूमिका अतिशय संकुचित आहे, अतिशय चूक आहे. त्यांनी व्यापक पद्धतीनं आपल्या भारतीय प्रतीकांचा विचार भारतीय संस्कृतीच्या एकूणच सर्वांगाने विचार करून घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीची टीका अतिशय चूक आहे.